नमस्कार मित्रांनो. तर राज्य शासनाने 29 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा GR जारी केला आहे. या GR अंतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. तर कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला, पूर्वी मंजूर झालेल्या निधीत काय बदल झाला, कोणत्या अटींवर हा निधी खर्च केला जाणार आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभाग यांनी 29 जून 2026 रोजी जारी केला आहे. तर हा GR का काढण्यात आला, तर मित्रांनो, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे खराब झाली होती. काही ठिकाणी नाल्यांमध्ये भरलेली माती वाहून गेली, जलसाठा कमी झाला, पूर्वी केलेल्या कामांचे नुकसान झाले. यामुळे शासनाने या नुकसानग्रस्त कामांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर निधीत काय बदल झाला, तर यापूर्वी 18 जून 2026च्या GR मध्ये 12,50,00,000 रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र आता नवीन GR नुसार त्यामध्ये बदल करून 12,15,00,000 रुपये इतका सुधारित निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच 35 लाख रुपयांनी निधी कमी करण्यात आला आहे. तर हा निधी कशासाठी वापरला जाणार, तर हा निधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांची दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, वाहून गेलेल्या भागामध्ये पुन्हा माती टाकणे, जलसाठा पूर्ववत करणे. तर शेतकऱ्यांना काय लाभ, तर GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की यंत्रसामग्रीच्या इंधनासाठी प्रति घनमीटर 21 रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. तसेच 1 ते 5 किलोमीटरपर्यंत माती वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. तर निधी वाटप कसे होणार, तर हा निधी आयुक्त मृद व जलसंधारण विभाग यांच्यामार्फत संबंधित जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना वितरित केला जाणार आहे. तर निधी मिळण्यासाठी महत्त्वाच्या अटी, तर या GR मध्ये काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. प्रत्येक कामाचे मोजमाप पुस्तक असणे आवश्यक, जिओ टॅग केलेले फोटो आवश्यक, अवनी ॲपवर माहिती अपलोड केलेली असावी, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्यानंतरच निधी वितरित केला जाईल, नुकसान झालेल्या कामाचा पंचनामा आवश्यक आहे, कोणतीही तक्रार नसल्याची खात्री करूनच निधी दिला जाईल, निधी इतर कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही, शिल्लक निधी शासनाकडे परत जमा करावा लागेल आणि पात्र शेतकऱ्यांना ग्रामपंचायत किंवा RTGS द्वारे अनुदान दिले जाणार आहे. तर कोणत्या जिल्ह्याला किती निधी, तर GR मधील सुधारित जोडपत्रानुसार अहिल्यानगर 65 लाख रुपये, तर उर्वरित बहुतांश जिल्ह्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ते तुम्हाला GR मध्ये पाहायला मिळेल आणि एकूण मंजूर निधी 12,15,00,000 रुपये इतका आहे. तर हा GR नवीन योजना सुरू करण्यासाठी नाही, तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जुन्या कामांच्या दुरुस्तीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांच्या दुरुस्तीसाठी 12,15,00,000 रुपयांचा सुधारित निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.